चला या ठिकाणी दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे. 3 षटकांचं सत्र आणि 3 ओव्हरच्या सर्व मॅच या ठिकाणी होतील. पहिल्या राऊंडच्या सेकंड राऊंडला जसा उशीर होईल तसं आयोजकांच्या वतीनं अनाऊन्स करण्यात येईल, परंतु पहिल्या राऊंडच्या सर्व मॅच या 3 षटकांच्या असतील. मैत्री चषक 2025 हे दिमागदार देखणं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय आणि या स्पर्धेचे सर्व आयोजक आणि नियोजक त्यांचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त केले पाहिजेत, कारण की मैत्रीचं अतूट नातं आपण या सर्व आयोजकांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक पाहिलंय. मैत्री नसते कसली रीती आणि मैत्री म्हणजे निखल प्रीती. मैत्रीत दाटतो एक भाव, मैत्री म्हणजे एकमेकांच्या काळजाचा अचूक ठाव. मैत्री असे फक्त प्रेमनीच शिंपण, खरं तर मैत्री म्हणजे 2 जीवांचा नाजूक गुंफण. आणि याच मैत्री चषकाचे सर्व आयोजक त्यांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. मनपूर्वक स्वागत, सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. मैत्री आपण असं म्हटलं जातं ना की जगातील सर्वात सुंदर मुक्त असलेलं एकमेव नातं म्हणजे मैत्री, ज्याला कोणतंही बंधन नसतं आणि म्हणूनच निस्वार्थीपणे मैत्री केली जाते. अगदी प्रत्येकाच्या सुखदुःखात आपली फॅमिली अगदी आपल्या जवळ सातत्यपूर्वक असते, परंतु त्या पलीकडे अगदी मोठमोठ्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी मैत्री ही उपयोगी पडत असते. आणि तेच मैत्री चषक 2025 हे दिमागदार देखणं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. 2 षटकानंतर खऱ्या अर्थानं पाणी मैदानाच्या आतमध्ये येईल. 3 ओव्हरला ऍक्च्युली पाणीच घेतलं नाही पाहिजे, परंतु उन्हाचा प्रभाव थोडासा जास्त हल्ली पाहायला मिळतोय. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी करण कडव गोलंदाजी मार्कवरती येतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी घेऊन कांड्रोली आणि त्यांच्या विरोधात आसरे या 2 संघादरम्यान चालू असणारी लढत अतिश ऑन स्ट्राईक वरती आहे. एक हार्ड हिटर फलंदाज गोलंदाजी मार्कवरती करण तयार आहे आणि हा पटका चांगला आहे. बेमिसाल स्ट्रोक, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबींसाठी बिग हिट येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं स्वतःही संघाचं खातं या ठिकाणी ओपन करतोय. अतिश डुकरे ऑन स्ट्राईक वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज अविनाश डुकरे, अभि डुकरे हा फलंदाज नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. या मोसमामध्ये कांडोली संघ देखील तितकाच बहरात आहे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय की आसरे संघ त्यांनी देखील बरेचसे मैदान गाजवली आहेत. करण यावेळेस गोलंदाजी मार्कवरती तयार आहे आणि हा पटका चांगला आहे. गोलीच्या वेगानं बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबींसाठी येतोय हा दर्जेदार मैत्री चषकातील चौकार. करण गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. एकूणच 10 धाबा धावफलकावरती बॉलर तयार. करण चांगल्या चेंडूची पिकी, चेंडू पडला आणि तदनंतर उचली घेतली. यष्टीरक्षकाचा भेद घेणारा हा चेंडू यावेळेस डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू डॉट बॉल आला, पुन्हा एकदा षटकार आला आणि पुन्हा एकदा चौकाराला सामोरी गेला.
फलंदाज अतिश आणि तदनंतर येतो डॉट बॉल. गोलंदाजी सुरेख या ठिकाणी परंतु फलंदाज अतिशचा हा रिवर्सचा फटका, स्विच हिटचा फटका. बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि जातोय थर्डमॅन सीमारेषा क्लिअर करत. 4 धाब्यांसाठी येतोय हा दर्जेदार चौकार. राजानं गवताची काडीही गाण न ठेवता हे स्वराज्य घडवलं. स्वराज्याला शिवराज्य नाव न देता खऱ्या अर्थानं स्वराज्य म्हणजे जनतेचं राज्य हे खऱ्या अर्थानं नाव दिलं. असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती यांची जयंती खऱ्या अर्थानं 19 फेब्रुवारी 1630 रोजीच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि उद्याच्या दिवसामध्ये अगदी त्याच थाटामाटामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी अगदी ती जयंती साजरी केली जाईल. आणि जरूर आपण पाहतो ना की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा भूतो ना भविष्यतो होणं नाही. 350-400 वर्षापूर्वीचा इतिहास आजही प्रत्येकाच्या नसानसामध्ये अगदी ते प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करणारा एकमेव असा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं कुठेही मंदिर नाही, परंतु प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर करणारा एकमेव राजा राजे शिव छत्रपती. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत या ठिकाणी डीजे मास्टरच्या माध्यमातून वाजवलं गेलं. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज झाली आहे. दोन षटकं संपल्यानंतर 12वा प्रतिनिधीच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाईल, याची देखील दक्षता आपण घ्यायची. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. धावफलक जाऊन पोहोचल ते 19-20 या धावसंख्येवरती. 3 षटकांचं सत्र. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्षद घरत यावेळेस तयार आहे. फटका पसला हवेमध्ये, झेल होणं थोडंसं कठीण आहे. 1 धाव कंप्लीट, परंतु बॉल जाईल यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 24 या धावसंख्येवरती. होता आतिश डुकरे यांच्या 2 षटकारासाठी आमिर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज त्या ठिकाणी देण्यात येईल. आणि फलंदाज या ठिकाणी अविनाश डुकरे बाद होतोय आणि आता नवीन फलंदाज संदेश डुकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रभावशाली इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारा हा खेळाडू संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी जिगरबाज युवा खेळाडू, यंग खेळाडू आहे. आणि आम्ही सातत्यपूर्वक रोहित या खेळाडूला खेळताना पाहिलंय. अफलातून फलंदाजी या फलंदाजाने केली आहे कित्येक मैदानावरती, परंतु आता दिमागाचा उपयोग करत 1 विकेट या ठिकाणी गमावली आहे आणि त्याचा विचार करता आता 24 धाबा धावफलकावरती. यावेळेस डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू चौकार, तदनंतर विकेट, पुन्हा एकदा आला डॉट बॉल आणि बॉलर यावेळेस हर्षद तयार आहे. हा फटका देखील चांगला समोरच्या दिशेमध्ये 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, अनंता त्या ठिकाणी होता आणि त्यानं चेंडूला चांगलं फील्ड केलं. 1 धाव जरूर पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळेल. या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. 25 धाबा धावफलकावरती. 4 चेंडूमध्ये केवळ 5 धाबा या ठिकाणी मिळवल्या जातात. 3 षटकामध्ये 40-45 धाबा जर इथून पुढे उभारल्या बॅटिंग करणाऱ्या टीम आसरेनं तर जरूर एक चांगला
त्यांचं काम आमच्या बरोबर चांगलं राहिलंय. पंचांचा या ठिकाणी बाईट बॉलचा इशारा येतोय आणि +4 रन्स. व्हाईट बॉल नाही आहे, बाईटचा चौकार आहे. थँक्यू सो मच. 2 पंचांनी डिस्कस केला आणि तदनंतर योग्य तो निर्णय त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवला. थँक्यू. मोठा प्रकार खेचायचा होता परंतु याबलेच देखील चेंडू होईल डॉट बॉल आणि 29 धाबा आहेत त्या धावफलकावरती. नेक्स्ट मॅच साठी आम्ही नरोदे टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात श्री वरद विनायक आसरेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचंय. आसरेवाडी टीमचा कॅप्टन या ठिकाणी आहे. आम्ही नरोदे टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. कांडोली गावचे उद्योजक आदरणीय सुनीलजी गायकवाड यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांना देखील आम्ही विनंती करू की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. सुनील दादा यांना देखील आम्ही विनंती करू की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. सुनील दादा गायकवाड यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. खराब बॉल. पहिला चेंडू या ठिकाणी पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 30 या धाबा संख्येवरती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धाबा होत्या. तदनंतर आल्या एकूणच 9 धाबा. या ठिकाणी सुनीलजी गायकवाड यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यावं. पंचांचा 9 चेंडूचा इशारा परंतु यावेळेस धावचित स्वरूपात विकेट गमावली जाते. 9 चेंडूचा इशारा येतोय आणि या ठिकाणी 1+1 अशा 2 धाबा या चेंडूवरती मिळतील. एक धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळाला जाईल फ्रीडच्या बॉलवरती आणि या एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 33 या धाबा संख्येवरती. या ठिकाणी आदरणीय सुनीलजी गायकवाड यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जात आहे. मी केतन भद्रिके यांना विनंती करेन आपले शुभ हस्ते सुनीलजी गायकवाड यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. ऑन स्ट्राईक वरती सचिन. बॉल तयार आहे. स्लोअर डिलेव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं होतं आणि हा फसव्या गतीचा चेंडूवरती नजर ठेवणं गरजेचं असेल आणि धावफलक स्थिरावेल ते 33 या धाव संख्येवरती. बॉल तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनंता. खराब बॉल आणि त्याच्यावरती चांगला फटका. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी.
येतो हा दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 39. थँक्यू. पुन्हा एकदा चांगला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 40 या धावसंख्येवरती. उर्वरित अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 40-45 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचला आसरे संघ तरी या मॅच मध्ये त्या धावा पुरेपूर असतील वाचवण्यासाठी द्वितीय सत्रामध्ये. आणि बाला गायकवाडचा विचार करता त्या धावा पंच धावा डेड बॉल आहे. झेल त्या ठिकाणी टिपलं होतं. कॅचला कॅरी केलं होतं क्षेत्ररक्षकानं परंतु दोन्ही टीमसाठी ते चांगलं होतं कारण की षटकार गेला असता तरी जिवारी लागला असता कांडोळे टीमच्या परंतु विकेट बाद झाला असता तर आसरे टीमच्या जिवारी लागलं असतं परंतु जरूर डेड बॉल येतोय. बॉल तयार अनंता. हा फटका आबेमध्ये एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि झेलला कॅरी केलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. दत्ता यांनी टिपलेलं हे सुंदर झेल आणि धावफलक सिरावेल. चाळीस धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येवरती लगाम लावला हर्षद या गोलंदाजानं आणि त्याने केवळ 9 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या. या षटकामध्ये अध्यापक आपण पाहिल्या तर 11 धावा खर्च केल्यात परंतु आज या चेंडूवरती देखील मोठा फटका खेचायचा होता. झेलला कॅरी केलंय आणि उर्वरित 3 चेंडूमध्ये अगदी आपण पाहिलं तसं कमालीची गोलंदाजी साकारली. ती गोलंदाज अनंतानं 2 महत्वपूर्ण त्याने विकेट प्राप्त केल्या आणि एका चेंडूवरती त्याने केवळ सिंगल धाव खर्च केली. सुरुवातीचे 2 चेंडू थोडेसे खराब टाकले होते. अगदी मोफतच्या 3 धावा त्यानं पहिल्या 2 चेंडूमध्ये खर्च केल्या होत्या आणि तदनंतर आला षटकार. नेक्स्ट मॅच साठी नरोदे टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. आसरेवाडी टीमचा कॅप्टन देखील या ठिकाणी आहे आणि या 2 संघादरम्यान टॉस केले जाईल. मी सुनीलजी गायकवाड यांना विनंती करेन की आपल्या शुभासे या 2 संघादरम्यान टॉस करावं. वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी आणि त्यांच्या विरोधात नडोदे या 2 संघादरम्यान टॉस केले जाईल. सुनील जी गायकवाड यांच्या शुभासे 40 धावा धावफलकावरती आहेत. आता विजयासाठी गरज असेल ती येणारे 18 बॉल आणि 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पर षटकामध्ये 13-14च्या आस्किंग रन रेटनं धावायचंय. आता बॅटिंग करणाऱ्या द्वितीय सत्रामध्ये सेकंड इनिंग मध्ये बाला गायकवाड यांच्या टीमला
आणि येणारे आता 18 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज असेल. एक आव्हान थोडंसं अगदी मोठं आहे, परंतु या धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल. बाला गायकवाड आणि अनंता हे दोन्ही फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये बरसले ना तर या धावसंख्येचा पाठलाग करणं अगदी सोपं असेल ते आई गावदेवी कांडोले टीमला. परंतु या दोन महत्त्वाच्या विकेट जर अगदी एकाच दोन ओव्हरमध्ये मिळवल्या, पहिल्या किंवा दुसऱ्या षटकामध्ये प्राप्त केल्या, तर या धावसंख्येचा पाठलाग करणं थोडंसं अवघड होईल ते कांडोले टीमला. आणि आपण पाहतोय दोन्ही टीम अगदी एकाच कॅलिबरच्या आणि एकाच दर्जाच्या आहेत आणि या दोन्ही टीमकडे तितकंच चांगलं क्वालिटी क्रिकेट आहे. आणि जो करेल ना प्रयत्न या मॅचमध्ये, जर या मॅचमध्ये जिंकायचं असेल टीमला तर 18 बॉलमध्ये त्यांना 41 धावा वाचवावे लागतील. आणि जर या मॅचमध्ये बाला गायकवाड यांच्या कांडोले टीमला जिंकायचं असेल तर येणाऱ्या 18 बॉलमध्ये त्या 41 धावा तुम्हाला जमवाव्याच लागतील. जरी तुम्ही केल्या 40 तरी तुम्हाला पराभव. त्यासाठी 41 धावा या तुम्हाला जमाव्याच लागतील. मैत्री चषक 2025चं हे दिमागदार देखणं आयोजन आपण पाहतो आणि या दिमागदार देखण्या आयोजनामधील ही पहिली मॅच पहिल्या फेरीची आई गावदेवी कांडोली आणि त्यांच्या विरोधात आसरे या दोन संघादरम्यान चालू असणारी ही लढत. यंगस्टार आसरे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय आई गावदेवी कांडोली. आपण पाहतो या स्पर्धेसाठी आम्हाला मंडप डेकोरेटेड प्रोप्रायटर केले खऱ्या अर्थानं. ते खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्पॉन्सर केलंय ते धनंजयजी राणे. तदनंतर अंपायर आम्हाला या स्पर्धेसाठी दिलेत ते अमोल कदम यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण जो पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आणि तदनंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि सिरीज मॅचला होईल सुरुवात. पहिलाच बॉल लाऊड अपील केली होती परंतु त्या ठिकाणी पहिलाच बॉल डॉट बॉल येईल. सिरीज यांच्या ट्रॉफीज आम्हाला दिल्यात खऱ्या अर्थानं अनिकेत निकम जे ग्रुप ग्रामपंचायत आसरेचे उपसरपंच आहेत. तदनंतर ट्रॉफी आम्हाला या स्पर्धेसाठी दिल्यात निलेशजी ठोंबरे जे टेंबरी ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत. आणि पहिले, दुसरी, तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेत. त्यानंतर कॉमेंटेटर आम्हाला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर करण्यात आले, ते स्पॉन्सरशिप दिली आहे ती नितीनजी तवले. हा चांगला फटका स्लॉटमध्ये त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉटमध्ये 6 धाब्यांसाठी येतो षटकार. मदतीनं स्वतःच संघाचं खातं या ठिकाणी ओपन करतोय तो फलंदाज अनंता. बॉल बॉक्स आम्हाला या स्पर्धेसाठी दिलेत ते संचितजी दलवी यांच्या माध्यमातून. सायकल जागृती स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आली आहे. तदनंतर मॅन ऑफ द मॅच साठी हेल्मेट आणि ट्रॉफी आम्हाला फिरोजभाई शेख. हा फटका देखील चांगला, झेल होण्याची संधी परंतु त्या ठिकाणी झेलला कॅरी केला. आतिश कृष्णा त्या ठिकाणी होता, त्याने झेलला कॅरी केला आणि आदरा मिळेल पहिला अनंताच्या स्वरूपात. पाणी थँक्यू डीजे. पाणी आम्हाला या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केले ते पंकजजी ठाकूर यांच्या माध्यमातून. आणि सन्मान चिन्ह जे या स्पर्धेसाठी आम्हाला लागणार आहेत ते सर्व सन्मान चिन्ह मयूरजी टोंबरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये देण्यात आलेत. या सर्व गोडगुणी दात्यांचं ज्यांनी वस्तुरूपी स्वरूपात, ज्यांनी आर्थिक स्वरूपात या स्पर्धेला मदत केली आहे त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. पुन्हा एकदा आम्ही धनंजयजी राणे, अमोलजी कदम, त्यानंतर अनिकेतजी निकम, निलेशजी टोंबरे, नितीनजी तवले, संचित दलवी, जागृती स्पोर्ट्स, त्यानंतर फिरोजजी शेख, पंकज ठाकूर आणि मयूर ठोंबरे यांचं मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. यांनी आर्थिक स्वरूपात आणि वस्तुरूपी स्वरूपात मदत या स्पर्धेला केली आहे. त्या सर्व गुणगुणी दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल, आभार असतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन यावेळेस तयार आहे. हर्ष त्या ठिकाणी होता, विकेट मिळण्याची शक्यता होती परंतु त्या ठिकाणी हातामधून चेंडू निसटल्यानंतर एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि एकेरी धाबेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. अनंताची महत्वाची विकेट होती या मॅच मध्ये आणि ती विकेट अगदी प्राप्त केली. आता नवीन फलंदाज हर्षद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बाला गायकवाड यांनी या चेंडूवरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येतोय का आपलातून क्षेत्ररक्षण
त्या ठिकाणी आपण पाहिलं एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. कृष्णा बिरादर त्या ठिकाणी होता. या अगोदर त्यांनी झेल देखील टिपला असं वाटलं होतं बऱ्याचशा इतर पाठीराख्यांना कांटोलीचे का हात चौकार येईल, परंतु मोक्याच्या क्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं. चेंडूवरती तो पोहोचला, स्वतःला बॅलन्स केलं आणि हा चौकार देखील त्याने अडवलाय. पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा या ठिकाणी खर्ची केल्यात आणि पहिलं षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. 8 धावा धावफलकावरती 1-8 ही स्थिती आहे कांडोली टीमची. आता 12 चेंडू आणि 33 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. एखादं षटक मोठं आणावं लागेल बाला गायकवाड आणि त्यांच्या या खेळाडूंना, कारण की आपण जर पाहिलं सुरुवातीपासून दमदार सुरुवात केली होती आसरे टीमच्या फलंदाजांनी आणि सातत्यपूर्वक आतिशचा चांगला खेळ पाहिला. त्याच्या सोबतीला आपण अविनाशनं चांगली बॅटिंग केली. मैदानाच्या आतमध्ये जे जे फलंदाज दाखल होत होते त्या फलंदाजांनी चांगले बॅटिंग करत या मॅचमध्ये आपले 100% योगदान दिलं पहिल्या इनिंगमध्ये. आणि बाला गायकवाड अगदी ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये खेळतो ना त्यावेळी धावसंख्येचा अगदी रफिक, धावसंख्येचं भलं मोठं डोंगर उभं करण्यामध्ये सक्षम ठरणारा हा फलंदाज आहे, सफल ठरणारा हा फलंदाज. परंतु बाला गायकवाडची विकेट या मॅचमध्ये तितकीच महत्त्वाची असेल ते फिल्डिंग करणाऱ्या आसरे टीमला. बाला गायकवाड यांची आपण वाबा करतोय, परंतु त्यांच्या बॅटमधून धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील का? कारण की अध्यापक ज्या स्पर्धेमध्ये बाला गायकवाड यांना आम्ही खेळताना पाहिलंय त्या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आहे कांडोली टीमसाठी. 1 मॅन शो. स्लोअर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं होतं. गोलंदाज आतिश यांनी या चेंडूला अगदी हलक्या पद्धतीने फेकलं होतं, गती काढून घेतली होती पूर्णपणे. चेंडू पडला त्यानंतर अगदी स्लोअर पद्धतीचा गती परिवर्तन होतं या चेंडूमध्ये आणि तो चेंज ऑफ पेसचा चेंडू थोडासा मागात पडला जातोय. पुन्हा एकदा येतो डॉट बॉल. बॅक टू बॅक आलेले हे 2 चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतात. बाला ऑन स्ट्राईक वरती आहे. आता बालाला सुचत नाहीये मोठ्या फटक्याला सामोरे जायचं की त्या विपरीत अगदी नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला अगदी स्ट्राईक वरती आणायचं, कारण की आपल्याला 2 चेंडूवरती थोडंसं खेळणं कठीण झालंय आणि त्याचा विचार करता आता तिसऱ्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज तयार. पंचांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 9 या धावसंख्येवरती. एक चेंडू फार महत्वपूर्ण आहे आसरे टीमसाठी. एक चेंडू महत्वपूर्ण असेल. चेंडू फसला आबेमध्ये, एक धाव कंप्लीट आणि आता विकेट मिळण्याची शक्यता आहे, परंतु त्या ठिकाणी फलंदाज पोहोचला जातोय. 2 धावा जरूर या चेंडूवरती मिळतील. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. रोहित पवार यांच्या समवेत समालोचन करण्याचा योगायोग अगदी वर्षातनं पहिल्यांदा आलाय आणि जरूर रोहित पवार यांची स्कोरिंग अगदी खूप चांगली आहे. जसं कम्प्युटर आणि गुगल अपडेट देतं तसं काम करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द बॉलर. चांगला प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला अडवलं आणि या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र अगदी देवीचा पाडा ऊन या स्पर्धेमध्ये ते दाखल झालेत आणि हिंदीवरती ज्यांची मजबूत पकड आहे, प्रत्येकाला हसून खेळून प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण पाहिलाय. ते बाबू शाह सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. आपला वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात. बिजी शेड्यूल मधून बाबू शाह सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसामध्ये एंटरटेनमेंट पाहायला मिळेल. बाबू शाह यांचं समालोचन म्हटलं तर बऱ्याचशा प्रेक्षकांना हसवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. बऱ्याचशा प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करण्याचं काम बाबू शाह सर यांनी केलंय आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन. अगदी किंजल स्पोर्ट्स सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील बाबू शाह सर यांनी आम्हाला संधी दिली होती आणि तेच बाबू शाह त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. बाबू शाह मॅन फ्रॉम देवीचा पाडा. आणि या ठिकाणी आपण पाहतोय बाला गायकवाड यावेळेस ऑन स्ट्राईक वरती असेल. धावफलकावरती धावा आहेत ते एकूणच 12. अजूनही विजयासाठी गरज आहे. येणारे
6 चेंडू आणि 29 धाबसंख्येची गरज. जर बाला गायकवाड यांनी जर 5 षटकार या मॅच मध्ये मारले ना, ही मॅच जर जिंकून दिली तर राजू देशमुख यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. बाला गायकवाड यांनी जर ही मॅच जिंकवली तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. परंतु गोलंदाजी मार्कवरती यावेळेस गोलंदाज दर्शन कराले हा गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी त्याला या मॅच मध्ये करावी लागेल. एक खूप चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहिलंय या विभागामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आसरी टीमसाठी कित्येक स्पर्धेमध्ये त्याला आपण अनुभवलंय. आणि यावेळेस त्याला येणाऱ्या 6 बॉलमध्ये 29 धावा रोखायचे आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल आणि आता येणारे 5 चेंडू आणि 29 धाबा संख्येची गरज असेल. 5 चेंडू मध्ये 5 मोठे फटके मारायचे आहेत ते बाला गायकवाड या फलंदाजाला. दर्शन हा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आहे. बॉल तयार दर्शन आणि हा फटका चांगला आहे, दमदार येतोय बाला गायकवाडच्या बॅट मधून षटकार. आता शेवटचे 4 चेंडू आणि 23 धाबा संख्येची. तेवीस धाबा संख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आणि तुम्हाला चांगली गोलंदाजी आता इथून पुढे करावी लागेल. एखादा चांगला चेंडू जर या मॅच मध्ये गोलंदाज दर्शन करायला टाकलं ना तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक, पुन्हा एकदा आपला पगडा भारी ठेवेल तो आसरे संघ. आणि त्यांच्या विरोधात जो संघ केलं कांड्रोली त्या संघाचा फलंदाज बाला गायकवाड ऑन स्ट्राईक वरती. आणि त्यांनी जर येणारे आपण पाहतो या 1-2 चेंडूवरती 1-2 मोठे फटके घेतले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कांड्रोली संघ येऊ शकतो. आणि त्याच प्रयत्नात आहे बाला गायकवाड ऑन स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल ड्रॉप होतोय परंतु धाव मिळणार नाही. झेल ड्रॉप होतोय, अविनाश त्या ठिकाणी होता, कोणतीही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. म्हणजे आता शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 23 या धाबा संख्येची. बॉल तयार पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका खेचायचा होता परंतु बाला गायकवाड यांच्या बॅटमधून मोठे फटके येताना आपल्याला पाहायला मिळाले नाही. सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी केली असले टीमच्या या गोलंदाजांनी आणि अध्यापक आपण पाहतोय की चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या ओव्हरपर्यंत कमालीचं षटक हाताळतोय गोलंदाज दर्शन कराले. क्वालिटी क्रिकेट त्याने दाखवलंय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेमध्ये या चेंडूला खेचलं होतं परंतु कोणतीही धाव या चेंडूवरती मिळत नाही. केवळ एक षटकार आलाय आणि 5 चेंडू या ठिकाणी कंप्लीट झाले. शेवटचा एका चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दर्शन यावेळेस तयार. स्लो डिलिव्हरी चेंज ऑफ पेस केलं होतं परंतु त्याच्यावरती आक्रमण आणि यावेळेस फलंदाज बाद होईल. आणि या मॅच मध्ये जिंकलाय तो आसरे संघ. आसरे संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत या मॅच मध्ये व्हावं लागलं कांड्रोली टीमला, त्यांचं देखील गोडगोड कौतुक. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच